मी अरुणा देशपांडे. तर ही एक गोष्ट आहे, तर त्याचं नाव आहे दुसऱ्याच्या भाग्याचा हेवा करू नये. एका माणसाजवळ 2 प्राणी होते, गाढव आणि दुसरे होते एक लहानसे गोजीरवाणे कुत्रे. गाढव गोठ्यात बांधलेले असे. तेथे त्याला चणे वगैरे पदार्थ खायला मिळत असत. कुत्रे ओट्यावर असे. धनी बाहेरून आला की ते शेपूट हलवी, पुढे जाई, उड्या मारी आणि नाचत असे. ते धन्याचे स्वागत करत असे. धनीही मग त्याला जवळ घेई, त्याला कुरवाळी आणि त्याचे मोठे लाड करी. धनी त्याला पोळी देई, त्यावेळी कुत्रे खूपच उड्या मारी. धन्याला कुत्र्याचे खेळणे बागडणे फार आवडे. याउलट गाढवाला खूप काम करावे लागे. त्याला चक्कीला जुंपले जाई, त्याच्या पाठीवर लाकडे लादली जात, शेतावरून घरी आणि घरून शेतावर असा त्याला माल न्यावा लागे. त्याला स्वतःच्या खडतर जीवनाचे दुःख होई आणि कुत्र्याच्या भाग्याचा हेवा वाटे. एकदा त्याला वाटले, आपणही धन्यावरचे आपले प्रेम व्यक्त करावे, म्हणजे धनीही आपल्यावर प्रेम करू लागेल. एक दिवस गाढवाने गळ्यातले दावे तोडून त्याने पायबंद तोडले. ते घरात शिरले आणि धन्याभोवती नाचू लागले. कुत्र्याप्रमाणे ते शेपूट हलवू लागले आणि ते गोलगोल फिरू लागले. गाढवाच्या या धडपडीमुळे त्या खोलीत गोंधळ झाला. धन्याचे कपडे पण थोडे खराब झाले. तो गाढवाचा गोंधळ पाहून 2 नौकर धन्याच्या मदतीला धावून आले. गाढवाला कोपऱ्यात नेले आणि त्याला बांधून टाकले आणि 2-3 जण काठ्या घेऊन त्यांनी गाढवाला बाहेर काढले, गोठ्यात घेऊन आणले आणि बांधले आणि यथेच्छ एकानंतर एक काठ्याने त्याला खूप गाढवाला बदडले. मग गाढवाला फार पश्चाताप झाला की मी जसा होतो तसाच ठीक होतो. तर ह्या गोष्टीचे तात्पर्य असे आहे, दुसऱ्याच्या भाग्याचा हेवा करू नये. तात्पर्य परत एकदा, दुसऱ्याच्या भाग्याचा हेवा करू नये. धन्यवाद.